घरचे म्हणले एका चुटकीमध्ये घर आवरून दाखव. तर मग मी पण चॅलेंज केलं आणि हे काय आवरून दाखवलं. आता लोड नका घेऊ, एडिटिंग आहे ती. बघा ना, फुलाला किती छान फुल आली. याचं मला नाव माहीत नाहीये, कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा. सकाळ सकाळ उठल्या उठल्या अनु खेळत आहे तिची खेळणी. आणि नंतर मी माझ्या बाल्कनीमध्ये आली. बघा गोकर्णीला अजून फुल जसं की तसं आहे. खूप दिवस राहतं बहुतेक ते. अनु मस्त गाडी बनवली आहे. त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे झाला. अनु छान तयार झाली, दूध वगैरे पिली आणि स्कूलसाठी निघाली. आजपासून तिचं स्कूल 9 वाजताचं आहे, तर मला खूपच लवकर लवकर आवरायला लागणार आहे. नंतर मी रात्रीच्या जेवणामध्ये मस्तपैकी खिचडी भात बनवला. माझ्या स्टाईलमध्ये खिचडी भात तुम्हाला मी आज सांगते आहे. गॅसवर ठेवला कुकर आणि त्यात टाकलं 2 पळ्या तेल. नंतर कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि शेंगदाणे छान तडतड द्यायचे. नंतर कांदा बारीक चिरलेला टाकायचा. नंतर आपला बिर्याणी मसाला अजून तुम्हाला कोणते मसाले लागत असेल ते टाकायचे. डाळ तांदूळ छान धुवून घेतले, त्यातच सोयाबीन, वाटाणा वगैरे सगळं टाकून ते छान हलवून घेतलं कुकरमध्ये टाकून आणि नंतर पाणी टाकायचे. तर मी शेवटची क्लिप घ्यायचीच विसरली, म्हणजे भात कसा झाला पण एकदम यम्मी आणि खूप छान झाला. त्यानंतर सगळं किचन वगैरे आवरून घेतल्यानंतर संध्याकाळी डुग्गूला खेळायला घेऊन गेलो. तिला माती खेळायला भेटत नाही इकडे शहरामध्ये, त्यामुळं न्यावं लागतं असं ग्राउंडला थोड्या टाईम. 5च्या नाश्त्याला एक भाकरी शिल्लक राहिली होती सकाळची, त्याच्याच मी एक मस्तपैकी रेसिपी केली. तर आपण बेसनपोळी करतो ना, त्याच्या म्हणजे सेम बेसन पिठाचं सगळं तसं करायचं आणि ते भाकरीवर टाकायचं आणि भाकरी छान तेल लावून उलटून पालटून घ्यायची. एवढी छान लागते भाकरी, तशी जात नाही, पण अशी करा नक्कीच जाईल तुम्हाला. तर मिनी व्लॉग इथंच एंड करा.